चला मित्रांनो, आज बनवूया आपण मस्त असा सोलापुरी दालच्या भात. हे भोपळा शिलून घेऊन मी चिरला आहे, मसूर डाळ, मुगाची डाळ आणि हो कांदा टमाटो छोटा टाकायचा त्याच्यात चिरून. मस्त असा कांदा टमाटो चिरला आहे बघा. आता कांदा चिरला, टमाटो चिरले आणि 2 मिरच्या घेतल्यात आणि पुदिन्याची पाने घेतली, ती पुदिन्याची हिरवी पानं. तर आपण हे ह्याच्यात टाकून कुकरला 2-3 शिट्ट्या मारून घेऊया. भोपळा, मसुरीची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ असली तर तुरीची डाळ पण घालायची, हिरवी पानं, पुदिन्याची, कांदा, मिरची हे सगळं घालायचं आणि शिजवून घ्यायचं. 2-3 शिट्ट्या काढून घ्यायचं. कुकर अशा प्रकारे आपले 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. छान असा कुकर आपला आता थंड झालेला आहे. आपण त्याला मॅशरच्या साहाय्याने रगडून घेऊया. हे बघा मॅशर. मस्त अशी आपली डाळ शिजली मॅशरच्या साहाय्याने. तर आपण पळीच्या सुद्धा साहाय्याने रगडू शकतो. मस्त मऊ अशी डाळ शिजली. तर चला करूया आपण त्याचा मसाला. तर कांदा, टमॅटो, तर खडा मसाला, 1 इंच लवंग, 1 इंच दालचिनी, लवंग आणि आलं लसणाची पेस्ट, चिंचेचं पाणी. मस्त असं आता आपलं पातेलं तापलेलं आहे. आपण तेल ओतून घेऊया. आता आपण टाकून घेऊया चक्री फूल, लवंग, दालचिनी, काळी मिरी तेलात टाकून घेऊया. आता कांदा टाकून घेतला. कांदा चांगला लालसर भाजूया. कांदा आपला आता लालसर झाला आहे. आता आपण टाकून घेऊया टमॅटो. आता टमॅटो कांदा आपला सगळा भाजलेला आहे. आता आपण त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. हलवून घेऊया. आपला मसाला चांगला परतून झाला आहे, चांगला भाजला आहे. आता आपण त्यात घरगुती मसाला टाकूया. हे बघा, हे कट येण्यासाठी बुक्का आहे आणि आमचा घरगुती मसाला आणि हे गरम पावडर, गरम मसाला. मसाला आता मस्त असा मसाला तेल सोडत आहे बघा मित्रांनो. मसाला आपला चांगला भाजला. तर आपल्याला हे दालच्या भोपळ्याचं त्यात टाकायच्या, डाळी मिक्स असलेलं. हे चिंचेचं पाणी आपलं त्याच्यात ओतायचं आता त्या आमटीमध्ये, म्हणजे आंबूसपणा मस्त असं येतो. चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि कोथिंबीर चिरून टाकायची. वरनं अशी कोथिंबीर मस्त चिरून टाक. मस्त आपला दालच्या झालेला आहे. आता आपण राईस बनवून घेऊया. आता ह्याच्यात तेल टाकले, जिरा राईस बनवून घ्या. त्यात टाकायचं आपण जिरं आता चांगलं तडतडू द्यायचं. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच दालचिनी, लवंग, काळी मिरी असं तर काळी मिरी टाकून घ्यायचं आणि थोडासा कांदा टाकायचा आपल्याला. मस्त असं पाणी हे उकळू द्यायचं. मग त्यात आपण राईस टाकून घ्यायचं. मीठ आणि राईस टाकून घ्यायचं. राईस जरा धुवून घेऊया आपण. चला तर ह्याला उकळी मारते. चला आता ह्यो आपला बासमती राईस धुवून घेऊया. मस्त असा आपला आता बासमती राईस धुवून झाला आहे. तर पाण्याला उकळी फुटत आहे. बर पण तयार आहे, रेडी. आता आपलं तांदूळ पाणी गरम. आता आपलं
भातासाठी पाणी उकळून आपण त्यात तांदूळ टाकून कुकर लावला. आता ह्याच्या 1-2 शिट्ट्या करून घेऊया आपण. चला मित्रांनो, आता आपल्या भाताच्या 3 शिट्ट्या काढून झाली. आता गॅस बंद करायचा. बघा आपला मोकळा फडफडीत भात शिजलेला असतो. मित्रांनो, माझा भात शिजून रेडी आहे. माझ्याकडे केशरी कलर नाही म्हणून मी पिवळा आणि हिरवा कलर टाकला आहे. आणि गार्निशिंगसाठी त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकली बघा. आमची कुरवडी बघा किती मस्त अशी टिप्पट फुलली, दुप्पट टिप्पट. बघा आमच्या शाबूच्या पापड्या. मस्त असा आपला दालचा भात रेडी आहे मित्रांनो. मस्त असं पापड तळून मी पिशवीत भरून ठेवलेलं आहे बघा मित्रांनो. आता माझी मुलं लहान लहान आहेत, ते खातील.